नमस्कार. आम्ही नेत्र विभाग इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथील डॉक्टर्स 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या दरम्यान साजरा केला जाणारा राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा या निमित्ताने जनजागृतीसाठी नेत्रदानाबद्दल माहिती देणारा हा व्हिडिओ आपल्यासमोर सादर करीत आहोत. मी डॉक्टर मयुरी तोडकर आज तुम्हाला नेत्रदान व डोळ्यांची संरचना याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे. सर्वप्रथम नेत्रदान का करावे? भारतामधील अंध रुग्णांची संख्या ही 1,80,00,000 एवढी आहे. त्यापैकी बुबुळांच्या आजारामुळे येणारे अंधत्व म्हणजेच कॉर्नियल ब्लाइंडनेस याचे प्रमाण 1,20,000 एवढे आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर प्रत्येक 5 अंध रुग्णांपैकी एक रुग्ण हा कॉर्नियल ब्लाइंड असतो. बुबुळामुळे येणारे अंधत्व म्हणजेच कॉर्नियल ब्लाइंडनेस हा नेत्रदानामुळे बरा केला जाऊ शकतो. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की नेत्रदान म्हणजे नेमके काय? नेत्रदान म्हणजेच बुबुळ प्रत्यारोपण किंवा कॉर्नियल ट्रान्सप्लांट. यामध्ये रुग्णाचा अपारदर्शक किंवा खराब झालेला कॉर्निया काढून टाकला जातो व त्या ठिकाणी दान केलेला निरोगी कॉर्निया प्रत्यारोपित केला जातो. ज्या कॉर्नियाबद्दल आपण एवढी चर्चा केली तो कॉर्निया किंवा बुबुळ काय असते हे जाणून घेण्यासाठी आपण डोळ्यांची संरचना काय असते हे थोडक्यात पाहूया. डोळ्यांचा सर्वात बाह्य पारदर्शक पडदा यालाच बुबुळ किंवा कॉर्निया असे म्हणतात. हा पडदा पारदर्शक असल्यामुळे प्रकाश किरणांना डोळ्याच्या आतमध्ये जाण्यासाठी मदत करतो. या पडद्याची पारदर्शकता ही विविध कारणांमुळे प्रभावित होऊ शकते व त्यामुळे अंधत्व येते. डोळ्याच्या बुबुळाच्या मागे असणाऱ्या काळ्या भागाला आयरिस असे म्हणतात. हे आयरिस डोळ्याचा रंग ठरवते. आयरिसच्या बरोबर मध्यभागी डोळ्याची बाहुली म्हणजेच प्युपिल असते. ही प्युपिल डोळ्याच्या आतमध्ये जाणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण नियंत्रित करण्याचे काम करते. डोळ्याच्या बाहुलीमधून आत गेलेला प्रकाश लेन्सवर पडतो. मानवी डोळ्यातील लेन्स ही कॉन्व्हर्जिंग म्हणजेच अभिसारी प्रकारची असल्यामुळे प्रकाश किरणांना दृष्टिपटलावर एकत्रित करण्यासाठी मदत करते. डोळ्याची लेन्स व दृष्टिपटल यामध्ये एक प्रकारचे द्रव्य असते, याला आपण विट्रियस असे म्हणतो. डोळ्याचा सर्वात मागचा पडदा याला दृष्टिपटल किंवा रेटिना असे म्हटले जाते. दृष्टिपटलावर पडणाऱ्या प्रकाशामुळे कुठल्याही वस्तूची प्रतिमा किंवा इमेज तयार होण्यास मदत होते. दृष्टिपटलापासून डोळ्याची नस तयार होते व ती मेंदूपर्यंत जाते, यालाच आपण ऑप्टिक नर्व असे म्हणतो. ही ऑप्टिक नर्व दृष्टिपटलावर पडणाऱ्या प्रकाश किरणांचे सिग्नल्स मेंदूपर्यंत पोहोचवण्याचे काम करते. यामुळेच डोळ्यासमोर असणारी व्यक्ती किंवा वस्तू दिसण्यास मदत होते. नमस्कार, मी डॉक्टर अमोल उगले. आता आपण बुबुळ प्रत्यारोपण म्हणजेच कॉर्नियल ट्रान्सप्लांट याचा कुठल्या व्यक्तीस फायदा होतो आणि कुठल्या व्यक्तीस फायदा होत नाही हे जाणून घेऊया. कॉर्निया हा तुमच्या डोळ्याच्या समोरील एक पारदर्शक पडदा आहे, ज्याच्यामधनं येणारे प्रकाश किरण हे तुमच्या डोळ्यातील आतल्या पडद्यांवरती एकत्र येतात. कॉर्नियामध्ये येणारा कुठल्याही प्रकारचा ढगाळपणा हा स्पष्ट दृष्टीमध्ये व्यत्यय निर्माण करतो, जसे की जन्मजात किंवा अनुवांशिक कॉर्नियाचे विकार, अपघातानंतर झालेली कॉर्नियाची अपारदर्शकता, जसे दिवाळीमध्ये लागलेला फटाक्यांचा मार, चुना किंवा कुठलेही केमिकल पदार्थ डोळ्यामध्ये जाऊन कॉर्नियाची झालेली अपारदर्शकता, गंभीर संसर्गामुळे आलेली कॉर्नियाची अपारदर्शकता, केराटोकोनस सारखे आजार, अशा कारणांमुळे नेत्रहीन असलेल्या व्यक्तींना बुबुळ प्रत्यारोपणाचा फायदा होऊ शकतो. आता आपण बघूया कॉर्नियल प्रत्यारोपणाचा फायदा कुठल्या व्यक्तीस होणार नाही. डोळ्यांचे अनेक सामान्य आजार बुबुळाव्यतिरिक्त इतर भागांच्या झालेल्या विकारामुळे दृष्टीमध्ये व्यत्यय आणतात, जसे की काचबिंदू, मधुमेह किंवा रक्तदाब यामुळे झालेले मागच्या पडद्यामध्ये म्हणजेच रेटिनामध्ये आलेले बदल, वयानुसार मागच्या पडद्यामध्ये झालेले बदल, डोळ्याच्या मागच्या नसेला झालेली इजा, या सर्व व्यक्तींमध्ये बुबुळ प्रत्यारोपणाचा फायदा होत नाही. नमस्कार, मी डॉक्टर संस्कृती जाधव. जसे की आपण आत्ताच बघितले की बुबुळ प्रत्यारोपणाचा फायदा कोणत्या रुग्णांना होतो व कोणत्या रुग्णांना नाही होत. परंतु प्रत्यारोपणाकरिता लागणारे हे बुबुळ ज्या नेत्रदानामुळे आपल्याला मिळते, हे नेत्रदान कोण करू शकतात ते आता आपण बघूया. नेत्रदान हे जिवंत असताना कोणीही करू शकत नाही. नेत्रदान हे केवळ मरणोपरांत शक्य आहे. नेत्रदानाकरिता वयोमर्यादेची अशी कुठलीही अट नाही. सर्व वयोगटातील व्यक्ती या नेत्रदानाकरिता पात्र आहेत. कुठलेही धर्म, जात, वर्ण, लिंग याचे बंधन नेत्रदानाकरिता नाही. चष्मा वापरत असणारी व्यक्तीसुद्धा नेत्रदान करू शकते. यासोबतच उच्च रक्तदाब, मधुमेह, दमा, हृदयरोग असे रोग असणारे व्यक्तीसुद्धा नेत्रदान करू शकतात. त्या व्यक्तींची मोतीबिंदू शस्त्रक्रिया किंवा डोळ्याची इतर कुठलीही शस्त्रक्रिया झालेली असेल, अशी व्यक्तीसुद्धा नेत्रदानाकरिता पात्र आहे. इतर अवयव प्रत्यारोपणाप्रमाणे समान रक्तगट असण्याची अट ही नेत्रदानाकरिता किंवा बुबुळ प्रत्यारोपणाकरिता नाही. परंतु काही विशिष्ट स्थितींमध्ये प्रत्यारोपित करण्यासाठी बुबुळ नाकारले जाऊ शकते.
जेव्हा एखाद्या व्यक्तीला HIV, हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C, रेबीज असे आजार असतात, अशा व्यक्तींची बुबुळ हे संसर्गाच्या भीतीमुळे प्रत्यारोपणाकरता नाकारले जाऊ शकते. किंवा ज्या व्यक्तींमध्ये सक्रिय संसर्ग असणे किंवा ॲक्टिव्ह इन्फेक्शन जसे की डोळे आलेले असणे अशी कंडिशन असते, तेव्हा ते बुबुळ प्रत्यारोपणाकरिता नाकारले जाऊ शकते. ज्या व्यक्तींमध्ये जन्मजात कॉर्नियाचे विकार जसे की केराटोकोनस अशा कंडिशन्स आहेत, त्या व्यक्तींचे बुबुळ पण प्रत्यारोपणासाठी नाकारले जाऊ शकते. काही स्थितींमध्ये जेव्हा मृत्यूचे कारण हे निश्चित नसते किंवा माहीत नसते, अशा कंडिशनमध्ये सुद्धा बुबुळ प्रत्यारोपणाकरता नाकारले जाऊ शकते. परंतु येथे नोंद घेण्यासारखी बाब ही आहे की दान केलेले कोणतेही बुबुळ हे वाया जात नाही. जर ते प्रत्यारोपणाकरिता योग्य असेल तर ते प्रत्यारोपित केले जाते किंवा त्याचा उपयोग रिसर्च किंवा संशोधनाकरिता केला जाऊ शकतो. नमस्कार, मी डॉक्टर शेफाली नालंबार. आता तुम्हाला नेत्रदान करण्यासाठी काय करावे लागतील या बाबतीत माहिती देणार आहे. सर्वप्रथम म्हणजे जवळच्या आय बँक किंवा मोठे नेत्र रुग्णालयाला जाऊन तिथे रजिस्ट्रेशन करावे. ते तुम्हाला एक डोनर कार्ड देतील, ते सांभाळून ठेवावे. त्याच्या व्यतिरिक्त मागे दिलेल्या वेबसाईटवर तिथे पण जाऊन तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशन न करता सुद्धा नेत्रदान करता येतं. आता ते कसं? त्यासाठी आपली नेत्रदान करण्याची इच्छा आपल्या जवळच्या नातेवाईकांना सांगावी. आता ही नातेवाईकांची जबाबदारी आहे की त्या माणसाच्या निधनानंतर जवळच्या आय बँक किंवा मोठे नेत्र रुग्णालयाला जाऊन संपर्क करावा आणि त्यांना हे माहिती द्यावी. आता नेमकं निधनानंतर काय करावे? एक नॅशनल हेल्पलाईन नंबर असतो 1919, यावर संपर्क करावे. ते तुम्हाला जवळच्या आय बँक किंवा मोठी नेत्र रुग्णालयाला जोडून देते आणि तिथून डॉक्टरांना कळवते. डॉक्टरची टीम घरी येण्यापूर्वी आता नातेवाईकांनी काय काळजी घ्यावी हे जाणून घेऊया. सर्वप्रथम मृत व्यक्तीला सरळ झोपवावे. त्याच्या डोक्याखाली उशी ठेवावी. त्याचे डोळे बंद करावे. डोळ्यावर ओली पट्टी किंवा ओला कापूस ठेवावा. त्या खोलीचा पंखा बंद करावा. जर तिथे AC असेल तर AC सुरू करावे. आता डॉक्टरांची टीम घरी आल्यावर काय केले जाते? तर सर्वप्रथम डॉक्टरांचे टीम नातेवाईकांसोबत बोलून त्यांची परवानगी घेतात आणि त्यांना नेत्रदान शपथपत्रावर सही घेतात त्यांची. त्यानंतर एक छोटेसे ऑपरेशन करतात. त्यात फक्त समोरचा जो पारदर्शक पडदा आहे, ज्याला बुबुळ असे म्हणतात, फक्त तेवढं काढलं जातो आणि ते विशिष्ट माध्यमात ठेवून आय बँकला पाठवले जाते. त्यासोबतच एक ब्लड सॅम्पल पण काढला जातो आणि ते पण पुढच्या तपासणीसाठी पाठवली जाते. या पूर्ण प्रक्रियेसाठी केवळ 10 ते 15 मिनिटच लागतात. नमस्कार, मी डॉक्टर प्रतीक्षा राजूकडे. आता आपण दान केलेले बुबुळ कसे व किती कालावधीसाठी जतन केले जाते हे जाणून घेऊया. दान केलेले बुबुळ एका विशिष्ट माध्यम जसे की MK मीडियामध्ये जतन केले जाते. या मीडियामध्ये आपण बुबुळ 3 ते 7 दिवसापर्यंत जतन करून ठेवू शकतो. आय बँकमध्ये दान केलेले बुबुळ उपलब्ध झाल्यानंतर त्यावर विविध तपासण्या केल्या जातात. त्या चाचण्यांद्वारे प्रत्यारोपणायोग्य बुबुळ ठरविले जाते. यानंतर आपण बुबुळ प्रत्यारोपण म्हणजेच कॉर्नियल ट्रान्सप्लांट थोडक्यामध्ये जाणून घेऊया. बुबुळांच्या आजारामुळे अंध असलेल्या व्यक्तींचे नियमितपणे विविध नेत्र रुग्णालयामध्ये नोंदणी केली जाते. बुबुळ उपलब्ध झाल्यानंतर नोंदणीकृत रुग्णांना फोनद्वारे रुग्णालयामध्ये बोलविले जाते. या रुग्णांवर प्राथमिक तपासण्या केल्या जातात. प्राथमिक तपासण्यांद्वारे पात्र रुग्णांवर ही शस्त्रक्रिया केली जाते. बुबुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया म्हणजेच कॉर्नियल ट्रान्सप्लांट. या शस्त्रक्रियेमध्ये रुग्णाचा खराब अपारदर्शी कॉर्निया शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकला जातो व त्या ठिकाणी दान केलेला निरोगी पारदर्शी कॉर्निया टाक्यांद्वारे प्रत्यारोपित केला जातो. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अखिलेश राठोड. नेत्रदानाविषयी जे सामान्य लोकांच्या मनात गैरसमज आहे ते दूर करण्याचा छोटासा प्रयत्न करणार. पहिला प्रश्न म्हणजे हा की नेत्रदानाच्या ऑपरेशनच्या वेळेस पूर्णचा पूर्ण डोळा बदलला जातो का? नाही, नेत्रदानाच्या ऑपरेशनच्या वेळेस फक्त समोरचा भाग ज्याला आपण कॉर्निया म्हणतो, जे पारदर्शक राहतं, फक्त ते बदललं जातं. पूर्णचा पूर्ण डोळा बदलला जात नाही. दुसरा प्रश्न म्हणजे हा की जिवंत व्यक्ती नेत्रदान करू शकतो का? नाही, नेत्रदान फक्त मरणोपरांतच शक्य आहे व जिवंत व्यक्ती नेत्रदान करू शकत नाही. तिसरा प्रश्न म्हणजे की नेत्रदानानंतर मृत व्यक्तीचा चेहरा विद्रूप होतो का? नाही, जसं की मी सांगितलं की नेत्रदानाच्या वेळेस डोळ्याचा फक्त समोरचा भाग ज्याला आपण कॉर्निया म्हणतो ते काढलं जातं. यांनी चेहऱ्यावर कसलीच विकृती येत नाही. चौथा प्रश्न म्हणजे की नेत्रदानाच्या प्रक्रियेमुळे अंतिम विधीला कसला विलंब होतो का?
असं नाही आहे. डॉक्टर आल्यापासून केवळ 10 ते 15 मिनिटाच्या प्रक्रियेला लागतात व अंतिम विधीला कसलाच विलंब होत नाही. 5वा प्रश्न म्हणजे हा की वयोवृद्ध व्यक्ती नेत्रदान करू शकतो का? हो, वयोवृद्ध व्यक्ती नेत्रदान करू शकतो व नेत्रदानाला कसलीच वयोमर्यादा नाही आहे. 6वा प्रश्न म्हणजे हा की नेत्रदान केलेली व्यक्ती पुढच्या जन्मी अंधजन्मी येतात का? असं नाही आहे. ही केवळ एक अंधश्रद्धा आहे व या गोष्टीत कसलाच तथ्य नाही आहे. 7वा प्रश्न म्हणजे ज्यांनी नेत्रदानाचा संकल्प केला आहे फक्त तेच व्यक्ती नेत्रदान करू शकतात का? असं नाही आहे. जीवित असताना नेत्रदानाचा संकल्प न करता जर नातेवाईकांसमोर नेत्रदानाची इच्छा जरी व्यक्त केली असेल तर वेळेवर नातेवाईक पण नेत्रदानाची मंजुरी देऊ शकतात. तर आपले गैरसमज थोडेफार जरी दूर झाले असतील तर नेत्रदानाकरिता आपण पुढाकार घेऊया व एका अंध व्यक्तीला नवदृष्टी तसेच नवजीवन देऊया व त्याला मदत करूया. धन्यवाद.